स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कसे घालवायचे त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो की मी स्वतः ट्राय करते। तर तुम्ही पाहू शकता मला इथे आणि इथे खूप ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत, जे की व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत, पण मला म्हणजे मी स्वतः आरशात बघते तेव्हा मला जाणवतात। तर तोच घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर इथं मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे। त्या गरम पाण्याने पहिले मी माझा चेहरा पूर्ण स्वच्छ, जिथे जिथे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत तिथे असा पूर्ण स्वच्छ करून घेते, की जेणेकरून ते पूर्ण जे काही चेहऱ्यावर धूळ बसलेली असेल किंवा जे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स आहेत त्यांचे जे पोर्स आहेत ते असे ओपन होतील, जेणेकरून ते बाहेर निघायला नंतर मदत करेल। तर मी तो स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। तर आता मी एक स्क्रब तयार करते। तर त्यासाठी सुरुवातीला मी आता हे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी मी इथे एक स्क्रब तयार केला आहे। तर त्यासाठी मी याच्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं बेसन आणि 1 चमचा साखर ॲड केली आहे। त्यानंतर मी ह्याच्यात थोडीशी कॉफी पावडर ही ॲड करणार आहे। 1 मिनिट। तर इथे मी कॉफी पावडर ॲड करते। एक अर्धा पॅकेट कॉफी पावडरचं मी इथे ॲड करते, कारण हे त्यानंतर एक अर्ध लिंबू घेतलेला आहे, जे मी ह्यात टाकते। आणि ह्यात बेसन पिठामुळे चेहऱ्यावर असं टाईटपणा येतो आणि ज्यामुळे पूर्ण जे पोर्स आहेत आपले व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स आहेत ते असे पूर्ण खेचले जातात आणि बाहेर निघतात। त्यातले त्यात हळदी ही आपल्या चेहऱ्यासाठी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे, त्याच्यामुळे मी ह्यात हळद ॲड केलेली आहे। आणि कॉफीचाही सेम बेसन सारखाच गुणधर्म आहे, त्याच्यामुळे मी त्यात कॉफी आणि थोडीशी साखर, जेणेकरून साखरेमुळे असा चिकटपणा येतो आणि तो पूर्ण स्क्रब असा स्टिकी होतो आणि आपले जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते असं ओढून घेण्यास मदत करतो। त्याच्यामुळे मी यात साखर ॲड केलेली आहे। तर तुम्ही साखरेऐवजी ह्याच्यात मध जर असेल तर तोही टाकू शकता, मध टाकल्याच उत्तम होईल, पण माझ्याकडे मध अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी साखर टाकलेली आहे। तर अशा प्रकारे हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे की जेणेकरून ते आपल्या चेहऱ्यावर एकदम घट्ट लागेल। तर आता ही मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेते आणि ह्या आठवड्यातून तुम्ही 2दा ते 3दा जर केलं तर निश्चितच तुमच्या चेहऱ्यावरचे हे जे पोर्स असतील किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा तुमच्या चेहऱ्यावर जे टॅनिंग येतं ते आपोआप कमी होण्यास मदत करेल। तर हे आठवड्यातून तुम्ही 3दा जर ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। आणि हो, तुम्ही जर ट्राय करत असाल तर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला वाटेल की फरक पडेल, तर पहिल्या प्रयत्नात पडणार नाही, कारण ही होम रेमेडी आहे आणि लगेचच फरक पडणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर याचा काही साईड इफेक्ट होणार नाही याची 100% खात्री आहे, कारण हे पूर्ण नॅचरल आहे आणि नॅचरल गोष्टींचा आपल्या चेहऱ्यावर काही साईड इफेक्ट होत नाही। आणि मला तरी वाटतं की बाहेरचे जे आपण केमिकल युक्त प्रोडक्ट आहे ते वापरण्यापेक्षा ह्या होम रेमेडीज जर ट्राय केल्या तर एकदम बेस्ट आहे। अशा प्रकारे हे तुम्ही जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत तिथे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि एकदम थिन ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तुम्ही याला पूर्ण चेहऱ्यावर देखील लावू शकता। आता माझ्या चेहऱ्यावर मी पूर्ण लावत आहे, कारण माझ्या चेहऱ्यावर पूर्ण टॅनिंग झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या चेहऱ्यावर फोड येतात, त्याच्यामुळेही माझ्या चेहऱ्यावर अशा ब्लॅक स्पॉट झालेले आहेत। तर त्यासाठी मी पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करते आणि
माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला काही हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता मी असेच नवनवीन होम रेमेडीजचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे अशा प्रकारे मी पूर्ण चेहऱ्यावर इथे लावून घेत आहे आणि ह्याच्यात साखर असल्यामुळे आणि बेसन पीठ असल्यामुळे तुम्हाला चेहरा पूर्ण असा खेचला जातोय असं जाणवेल, पण काही हरकत नाही. 10 ते 15 मिनिटं तुम्ही हे चांगलं सुकवत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तुमचा चेहरा वॉश करायचा आहे. आणि चेहरा वॉश करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की चेहऱ्याला तुम्ही साबण लावायचा नाही, फेस वॉश लावायचा आहे. कारण साबणाने चेहऱ्यावर जास्त फोड येतात, त्याच्यामुळं नेहमी चेहऱ्याला फेस वॉशच यूज करायचा. तर अशा प्रकारे पूर्ण पॅक हा चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे. तुम्ही हा पॅक ब्रशने सुद्धा लावू शकता, पण माझ्याकडे ब्रश नाहीये कारण मी नुकतीच गावाकडून इकडे शिफ्ट झालेली असल्यामुळे बरंचसं सामान माझं गावीच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे हातानेच अप्लाय करत आहे आणि माझी स्किन पूर्ण खराब झालेली आहे. तर आता मला ती काही करून कव्हर करायची आहे. तर त्यासाठी मग मी हे रोज वेगवेगळे होम रेमेडीज ट्राय करणार आहे आणि मी ऑफकोर्स हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर माझे केस पण खूप गळत आहेत, तर त्या केसांसाठी मी उद्या एक व्हिडिओ बनवणार आहे, तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता हा माझा एवढा पॅक शिल्लक आहे, तो मी हा असाच ठेवणार आहे आणि तो उद्या मी ट्राय करणार आहे. तर तोही मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच. तर आता मी हे एक 15 ते 20 मिनिटं असं चेहऱ्यावर ठेवणार आहे आणि नंतर ते सुकल्यानंतर चेहरा वॉश करून मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत वेट करा. आता हा पॅक लावून 20 मिनिटं झालेली आहेत. तर आता मी चेहरा धुते आणि नंतर तुम्हाला दाखवते काय फरक आहे ते. आणि चेहरा बघा मी वॉश केला तर तुम्हाला फरक दिसतच असेल. माझा चेहरा जरा जरा म्हणजे किती क्लिअर, थोडासा तरी क्लिअर झालेला आहे. आता मी ही आठवड्यातून 2-3दा ट्राय करणार आहे. बघू